नाईक यांची 183वी पुण्यतिथी। ज्या माणसानं आपलं आयुष्य इतरांसाठी जगलं जायला पाहिजे होतं, पण दुर्दैवानं महापुरुषांच्या जीवनाचा अंधानुकरण झाले। मग हा महापुरुष आपल्यासाठी सर्वसामान्य माणसांसाठी झगडला, लढला आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या माणसाचं लढण्याचं काम केले। संस्कारात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांची पहिल्यांदा ओळख करून देणं महत्त्वाचं वाटत लागते। कार्यक्रमाचे आमचे प्रमुख पाहुणे आहेत श्री माणसानं कधीचा काहीतरी वाचावी त्या कादंबरीचा पुरस्कार करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्येष्ठ साहित्यिक उचल्याकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि महाराष्ट्र शासन सुद्धा या कादंबरीचा गौरव पुरस्कार करतं। सार्क रायटर पुरस्कार आणि अवॉर्ड यांना मिळत जातो। त्यानंतर साहित्य अकादमीचा विजेतेपद आजपर्यंत आम्ही बघितलं की साहित्य अकादमीचे विजेतेपद कुणालाही मिळत नाही। विसट खांडेकरांनंतर मला वाटतंय आद्य क्रांती काय असते आणि क्रांतीचं पर्व दाखवण्याचं काम त्या कादंबरीने केलं। त्या कादंबरीचे ज्येष्ठ लेखक त्यांचा सत्कार मला वाटतं प्रिया मी सती रती आहे, अहिल्यानी सावित्री मी सती सती आहे, सांडलं दिन रक्त त्या तलवारीची मी पाती आहे, नाहलेलं रक्ताचे मी तीच मी लाल माती आहे, स्त्री माझं नाव मी स्त्री महाभारतातली कुंती आहे। असं दमदारचं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या प्रियाताई नाईक, ज्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी गेली कित्येक वर्ष चळवळ चालवली। तर चळवळ का चालवावी लागते? कारण ज्यावेळी झाडाला जखमा होतात त्यावेळेस आम्ही औषध टाकतो, परंतु ज्यावेळी आमच्या समाजाला जखमा होतात त्या जखमा भरून काढण्यासाठी चळवळ उभी करावी लागते। ही चळवळीचं नेतृत्व ताई करतायत। महिला जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत सामाजिक प्रथमतः एलकोट जय मल्हार। जय मल्हाराचा आज आम्ही गुण गातो तो सदैव आमच्या रामोशी समाजाच्या पाठीशी उभा आहे। आमच्या दैवताच्या नेहमी पाठीशी उभा आहे। हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद यांना माझा मानाचा मुजरा। आमचे आराध्य दैवत आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या आज 183वी पुण्यतिथी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक उचल्याकार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, रायटर अवॉर्ड, साहित्य अकादमीचे विजेते आणि सन्माननीय लक्ष्मणरावजी गायकवाड साहेब आणि ज्येष्ठ लक्ष्मणरावजी गायकवाड साहेब आणि माझ्या समाज बंधू भगिनींनो आणि येथे माझ्या सर्व आलेल्या मित्रांनो, मी आज एक अभिमानाची गोष्ट सांगेन की मला मीडियानी पत्रकारांनी भरपूर सहकार्य केले, तळागाळात पोहोचवण्याचं काम त्यांनी केले आणि खऱ्या अर्थानं जर या मीडिया पत्रकारांची अतिशय आभारी आहे की त्यांनी रामोशी समाज कुठं आहे आणि रामोशी समाजाला जगण्याची वाटच आहे खोललेली की माझ्या प्रत्येक वेळेस जे पाठीशी उभे राहिलेले पत्रकार मीडिया यांनी मला तळागाळात पोहोचवले आणि रामोशी समाज माझ्या पाठीशी भक्कमपणे पाठीशी उभा राहिला। इंग्रजांविरुद्ध सर्वात प्रथम बंड उभारून देशासाठी फासावर काढणारे पहिले आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा आज 183वी पुण्यतिथी आहे। 19व्या शतकाच्या प्रारंभी इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या या स्वातंत्र्यवीरविषयी तपशिलावर माहिती कोठेही उपलब्ध नाही। मात्र त्या वेळचा एक इंग्रज
अधिकारी मॅटिसन यांनी इंग्रजी महासत्तेला चहा देणाऱ्या या उमाजी नाईकांची दासाठी साहसाची माहिती एका पुस्तकात इंग्रजी पुस्तकात वर्णन केलेले आहे. ते दुसरे शिवाजी झाले असते असे त्या पुस्तकात त्यांनी वर्णन केलेले आहे. रामोशी म्हणले की दरोडेखोर, टोळ्या, हाणामारी असं काही मराठी चित्रपटातून जे काही मागच्या शतकाचे दशजे समाजाविषयी रंगवले गेलेलं आहे ते फार चुकीचं रंगवलेलं आहे. म्हणायचं गेलं तर चित्रपटात खलनायक असतात गावचे पाटील, सरपंच, राजकीय नेते, पुढारी. कुणाचा काटा काढायचा असेल तर रामोशी समाजाला सुपारी देऊन त्याचा काटा काढायचा असं चित्रपटात दर्शवलं गेलं. त्याच प्रकारे हे लोकांनी चर्चा चित्रपटात बघत असताना आमच्यावर त्याच नजरेप्रमाणे साहेब आज देखील बघतात. म्हणजे आज आम्ही क्रांतिकारी रामोशी समाजाने सर्वात प्रथम बंड पुकारला इंग्रजांविरुद्ध. आम्ही क्रांतिकारी, आमच्या तळागाळात मनात रक्तात क्रांती आहे. फक्त आमच्या जर डोक्यात जर शिक्का जर तर आजही गुन्हेगार आहे. तुम्ही न काय करता आम्हाला शिक्काच आहे. जरी मी निर्दोष असले तरी पण मला कसं अडकवायचं हे काम आजही साहेब चाललेलं आहे. म्हणायचं गेलं तर रामोशी समाजाला फार चुकीचा आज प्रचार त्या माध्यमातून होत आहे. मूळची क्रांतिकारी या जमातीचा चुकीचा प्रचार झाला. मूळची क्रांतिकारी रामोशी जमात म्हणून ओळखला जाणारा रामोशी समाजाचा फार मोठा इतिहास आहे. इंग्रजी राजवटीविरुद्ध सर्वात प्रथम रामोशी समाजाने बंड पुकारून इंग्रजांचा राजसत्ता उचलून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्वातंत्र्य लढ्यात फासावर चढणारे ते पहिले क्रांतीवीर ठरले. त्यांना 3 फेब्रुवारी 1832 मध्ये पुण्यातील कडकमाळ येथे फासावर लटकवण्यात आले. उमाजींचा हा त्याग स्वातंत्र्यानंतरच्याही 66 वर्षानंतरही आज दुर्लक्ष ठरले आहे. हे दुर्दैव म्हणावे लागेल. साहेब फार काही मी काय एवढं काय बोलू शकत नाही कारण त्यातून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल, आमच्या दैवताची पूर्ण माहिती द्याल एवढी मला अपेक्षा आहे. पण एवढं म्हणावं लागतं की खऱ्या आता जर उमाजी नाईकांनी जे केलं ते तुम्ही आम्ही कोणी करू शकणार नाही. त्यांच्या एवढे तर आम्ही कधी घडू शकणार पण नाही. मला त्यांना न्याय देत असताना समाजाची चळवळ मी एक महिला म्हणून घरातून बाहेर पडले. माझ्या पती सदाशिव नाईक यांनी मला पूर्ण सपोर्ट केला की आज महिला रामोशी समाजातली बाहेर पडत नाही पण तू उभी राहा. मी मोठ्या प्रमाणात चळवळ उभी केली. चळवळ उभी करत असताना माझ्यावर केस टाकली. ते केस ही पोलीस घेत नव्हते. 1 महिना आता म्हणजे गुंत चाललेली की ह्या माझ्या केसला एकही पुरावा नव्हता. कोणता कायदेशीर पुरावा नाही, कुठला चेक नाही, काय नाही. तरीही साहेब मला अटक झाली. का अटक केली की रामोशी समाजाला थांबवण्यासाठी. ही हा लढा फार मोठा लढा होत चाललेला. मोठ्या ताकदीने समाज माझ्या पाठीशी उभा राहिलेला. बऱ्या मी नेत्याजवळ कधी काही मागितलं नाही. फक्त एवढीच अपेक्षा केली की तुम्ही माझ्या दैवताला न्याय द्याल एवढी आशा केली आणि माझ्या समाजासाठी झटाल एवढीच अपेक्षा केली. पण सत्याला न्याय असतो पण न्याय हा उशिरा मिळतो. पण मला खात्री आहे की तुमच्या माध्यमातून आज माझी जरी 100 जरी लोक आली तरी ह्यातून नक्की माझा विजय होईल असं मला वाटतं की तुम्ही मला मार्गदर्शन करून आपल्या समाजाला मार्गदर्शन करून क्रांतीचा लढा पुन्हा उभारू आपण एवढी मी अपेक्षा करते की ह्या पुढे साहेब तुम्ही माझ्या उभे नेहमी पाठीशी बरं. स्त्री असून पहिली महाराष्ट्रातून जर पहिली जर समाज कार्य करत असताना पहिली जर बेडी जर हातात पडली तर महाराष्ट्रात पहिली बेडी माझ्या हातात पडली महिला की समाजकार्य करताना पहिली समाजकार्य करत असताना अटक झालेली एकमेव स्त्री महाराष्ट्रातून ही पहिली की रामोशी समाजाची. पण मला भीती नाही, मला खंत नाही, मला दुःख नाही वाटलं की माझ्या हातात बेडी पडली, माझ्या अंगावर गुन्हा. मला माहिती ऐतिहासिक राजधानी सातारा पाठीशी उभा आहे आदित्य तारा. स्वाभिमानी रामोशी महासंघाचा चेहरा मोरा साथीला आणि उमाजी नाईक यांचा नगा तारा उजळून टाकेन रामोशी समाजाचा अस्मितेचा तारा. साहेब डोळे पाण्यात फक्त मायासाठी ज्या व्यक्तीने एवढं कर्मण केलं त्याची क्रांतीचं काहीच झालं नाही. फक्त क्रांतीचा लढा ज्यांनी दिला
बऱ्याच ठिकाणी मी शिकले, पण रामोशी समाजासारखं रक्त कोणी झालं, पण ह्या समाजाला न्याय द्यायला आजही सरकार फक्त जर त्याला वापर कशासाठी केला, दारू पण व्यसनातच आम्हाला मारायचं. दुःख फक्त एवढंच वाटते की आज पहिला क्रांतीवीर असणार तुम्ही त्याला ह्याच्यात आणलं नाही, का आणलं नाही? कारण का तर हा समाज हुशार आहे, बुद्धिवान आहे, फक्त ह्या काळात फक्त दाबून ठेवलं. आधी गावात तीच परिस्थिती, आम्हाला बोलायचं वाटत नाही, आम्ही म्हणायचं नाही, त्यासाठी मी अटक झाली. मला सुद्धा विकवता येतं, पण माझ्या स्वतःसाठी समाजाचा मी कधी बळी दिला आणि कधी देणारही नाही. ही पहिल्यापासून माझा शब्द आहे की तुम्ही समाज, मला चांगलं माहिती आहे समाज हा प्रामाणिक आहे, निर्भीड आहे, लढण्यासारखा आहे, पण तुम्ही आज आमच्या वट्यात काय ठेवलं नाही पत्रात. बऱ्याच आमचे ही झाले, इलेक्शन आलं, मी प्रत्येकाला समजून सांगितलं, प्रत्येक नेत्याला एवढीच मागणी मांडली की तुम्ही आम्हाला काय देऊ नका, पण असे शब्द तुम्ही तिथं मांडा. आजपर्यंत कोणी मांडले नाही. जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले तरी ज्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागते. ध्येय आपोआप प्राप्त होते. पाऊल तर टाकलेलंच आहे. समाजहिताचे महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवण्यात स्वाभिमानी रामोशी महासंघ सहभागी उल्लेखनीय आहे. विविध समाज उपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाचे हित जपणे स्वाभिमानी रामोशी महासंघाचे आपले कर्तव्य समजते. समाजाचे न्याय हक्कासाठी उन्नतीसाठी राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रम सहभागी होणे तसेच अशा चळवळीत प्रोत्साहित करणे यातच स्वाभिमानी रामोशी महासंघाचे प्राधान्य देते. महिलांचे प्रश्न मांडतो स्वाभिमानी रामोशी महासंघ. महिलांसाठी शासन दरबारी बांधतो स्वाभिमानी रामोशी महासंघ. म्हणून तर महिलांना जवळ वाटतो स्वाभिमानी रामोशी महासंघ. निर्भीड निपक्षपातीपणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील स्वाभिमानी बेरड समाजाच्या समस्या मांडणार स्वाभिमानी देशातला पहिला क्रांतिकारक म्हणलं आणि जहाल गटाचं नेतृत्व केलं. लढेंगे तो और बचेंगे तो और भी लढेंगे हा संदेश ज्या माणसाकडनं आला आणि देशासाठी प्राण देणारा पहिला क्रांतिकारक म्हणून ज्या माणसाची ओळख केली जाते, त्या माणसाला आज देखील न्याय दिला गेला नाही. आज देखील हा समाज वंचित राहिला आहे. सरकार फक्त आपल्या राजकारणासाठी माणसाचा उपयोग करून घेतोय हे सांगण्याचं काम परखडपणे प्रियतांनी आपल्या समोर केलं. आपण ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहोत की ज्या माणसानं खऱ्या अर्थानं समाजाचं जगणं काय असतं हे दाखवण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या शासनाला जागा करण्याचं काम आणि मराठी साहित्य सृष्टी हालावली ते उद्या काळ आद्य क्रांतीवीर, भारतातील पहिले लढाऊ आणि ज्यांनी या देशाची शिला आणि पाया इंग्रजांच्या विरोधात रचला ते आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू महाराज यांना प्रथम वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या संयोजिका प्रियाताई नाईक, सदाशिव नाईक आणि संयोजक या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उमाजी नाईकावरती प्रेम करणारे आणि बेरड रामोशी समाजाचे सर्व भावांनो आणि बहिणींनो, खरं तर मी तुम्हाला आजच्या या दिवशी उमाजी नाईकाविषयी 4 शब्द सांगावं या हेतूने मी मुंबईवरून इथं आलो. खरे तर उमाजी नाईक हा आमचा श्वास आणि प्राण आहे. भटक्या विमुक्ताचा तो केवळ बेरड रामोशी समाजाचा नाही. मी साहित्यामध्ये जसं पाऊल ठेवलं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जसं काम करू लागलो तेव्हापासून उमाजी नाईकाविषयी मला प्रचंड आदर आहे. मी दिल्लीला जरी गेलो तर दिल्लीमध्ये सुद्धा मी इतर नावं घेत असताना आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आणि बिरसा मुंडाचं नाव घेतल्याशिवाय भाषेत सुरुवात करत नाही. कारण उमाजी नाईक हा आपल्या क्रिमिनल ट्राईब म्हणजे गुन्हेगार जमातीचा हिरो आहे पूर्ण देशाचा. कारण ज्या वेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, हे आजची घटना नाही. उमाजी नाईकांचा प्रवास फार मोठा आहे.
कारण त्यांचे वडील सैन्यामध्ये आणि जेव्हा हैदराबाद संस्थानामध्ये उमाजी नाईक तिकडे मुस्लिम सैन्यामध्ये गेले, पण तिथे काही काम करत असताना तिथल्या निजामाच्या म्हणजे किती प्रामाणिक होते त्याचा एक तुम्हाला मुद्दाम दाखला देतो की उमाजी नाईकाला त्या राणीला दुसऱ्या राणी जी होती तिला मारून टाकण्यासाठी तिने, कारण त्या काळात विष वगैरे ह्याचं फार चालायचं, तर तिने काय तर घारणीचं मटण खाल्ल्यानंतर माणूस वेळ होतो आणि मरतो हळूहळू कालांतराने. काही जी विष होते त्याच्याबद्दल तिनं मागणी केली आणि उमाजी नाईक म्हणाले की आमच्या रक्तात आणि आमच्या जातीमध्ये आम्ही कधीही बायकांचे किंवा कोणाचे काही न करता हत्या करणं, त्याला प्रोत्साहन देणं आम्ही गुन्हा मानतो. म्हणून बाई इथून आम्ही निघून जाऊ, पण आम्ही काही तुला कुठलं विष वगैरे तुझ्या चौकीला मारण्यासाठी आणून देणार नाही. मग तिने काहीतरी बदनाम वेगवेगळ्या गोष्टी रचून उमाजी नाईकावर आणि त्यांच्या टोळीवर आरोप केले आणि नंतर मग ते रात्रीतून निघून येऊन मग पुन्हा नंतर बिवडीला स्थायिक झाले. तेव्हा त्याचं वय फार कमी होतं आणि मग पुन्हा खरा लढा सुरू झाला जेव्हा पेशवानी जे अनुदान देण्याचं किंवा सैनिकाला रसद पुरवण्याचं जे काम सातत्यानं चालू होतं, परंतु पेशव्यांनी मात्र रामोश्याला पुरंदरच्या किल्ल्यावर रसद देण्याचं काम बंद करून टाकलं आणि ते टोटली रामोश्यांच्या विरोधात काम करू लागले. खरं तर ही इतिहास सांगण्याचं कारण एक आहे की उमाजी नाईक ही एकमेव अशी व्यक्ती होती की ज्यांनी या देशाला स्वाभिमान शिकवला. केवळ भटक्यामुक्ताला नाही, या देशाला स्वाभिमान शिकवला. मी कधीच म्हणणार नाही, कारण तुम्ही जे हे खरं आहे की आम्हाला मराठी चित्रपटामध्ये रामोश्यांना दरोडे करून वगैरे चालू, रामोश्यांनी कधीही स्वतःसाठी दरोडे टाकले नाही. बांगुर्ड्याचा दरोडा असो किंवा अन्य कुठला दरोडा असो, उमाजी नाईकांनी घेतलेल्या पैशाचा हिशोब ठेवायचे आणि ते पैसा त्या चळवळीसाठी इंग्रजांच्या विरोधात वापरायचे. मी तुम्हाला हे कदाचित तुम्हाला किती माहिती आहे माहीत नाही, भारतातही जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली भारताची, म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो 26 जानेवारी. खरं तर उमाजी नाईक हे देशाचे पहिले क्रांतिकारक आहेत की ज्यांनी पहिली घटना लिहिली या देशात. आणि इंग्रजांच्या काळात या माणसांची किमया एवढी भयानक होती की जेव्हा हे पुरंदरच्या किल्ल्याच्या अलीकडच्या बाजूला वरी सोडून डोंगरावर होते आणि जेव्हा इंग्रज आणि तडजोडीला आले, कारण इंग्रज एवढे परेशान झाले की त्यांना पुणे परिसर आणि पुरंदर इकडे जाता येता येत नव्हतं कधी, कारण त्या काळामध्ये उमाजी नाईकांनी एक इंग्रजाचं डोकं कापून आणून दाखवणारा एक 100 मोहरा बक्षीस, म्हणजे 100 मोहरा म्हणजे एक एक नाणं सोन्याचं, असे 100 नाणे एक डोकं कापणाऱ्या, म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी ऐलान केलं. आणि नंतर शेवटी परेशान असे झाले की अनेक इंग्रजांचे लोक मारले गेले आणि ह्यांनी स्वतः एक मॅनिफेस्टो काढला, म्हणजे ज्याला आपण घटना म्हणूया. आणि त्यांनी सांगितलं की आजपासून इंग्रजाला कोणीही कर देता नाही, देसाई कुलकर्णीलाही कुणी कर देता नाही, गावात कुणी बदमाशी करत असेल, शेतकऱ्याला लुटत असेल, म्हणजे शिवाजी महाराज जसं रयतेचे राज्य होते, शिवाजी महाराजांच्या धर्तीवरच उमाजी नाईकांची उत्पत्ती झाली आणि शिवाजी महाराजांसारखेच हे क्रांतिकारक होते. आणि शेवटी इंग्रजांनी या गोष्टीला मान्यता दिली आणि इंग्रज म्हणाले की उमाजी नाईक स्वतःला राजे म्हणून घेत होते, त्यांनी स्वतःचा अभिषेकही करून घेतला होता. आणि उमाजी नाईकांच्या ज्या टोळ्या होत्या, खरं तर आता त्याला रंगीतपणे एक रोमॅन्टिझम दाखवलं जातं की बहिणीनं बोलवलं, अमुक केलं आणि तमुक केलं, उमाजी नाईक टाका घातला, एवढ्या पुरतं मर्यादित नव्हतं. उमाजी नाईक राजा म्हणून
त्या सबंध परिसरामध्ये त्याची हुकूमत चलत होती, कायदे चलत होते. आणि जेव्हा त्यांना पहिल्यांदा अटक झाली होती एक वेळा इंग्रजांनी, तर यांनी इंग्रजी शिकण्याची मागणी केली, इंग्रजी शिकले आणि इंग्रजी शिकून ती मेहनत होते. म्हणजे हा माणूस काय होता विचार करण्यासारखा. पुन्हा नंतर परत तिथून गेल्यानंतर मग पुन्हा जोमानी लढाई सुरू केली. आणि जोमानी लढाई सुरू केल्यानंतर जेव्हा इंग्रजांनी ऐलान केलं, मग शेवटी तडजोडीसाठी मध्यस्थ काही लोक झाले. मग उमाजी नाईक म्हणाले, ठीक आहे, मी तुमचा सुभेदार होतो. म्हणजे त्यांनी एक सुभापूर्ण तो पुरंदर परिसर तिकडचा विभाग त्याचा राजा त्यांनी डिक्लेअर करायचं ठरलं. आणि इंग्रजांनी याला मान्यता दिली. आणि इंग्रजांनी जेव्हा मान्यता दिली तेव्हा उमाजी नाईकांनी एक आट घातली की मी डोंगराच्या खाली उतरेल तेव्हा मला राजा म्हणून माझा सन्मान तुम्ही केला पाहिजे आणि 5 तोफांची सलामी दिली पाहिजे. आता ही काय साधा स्वाभिमान आहे. म्हणून प्रियाताई म्हणतात तसं उमाजी नाईक या भारताचं नुसतं कुलदैवत आणि आद्य क्रांतीवीर नाही, तर भारताचा स्वाभिमान जागा करणारा पहिला क्रांतिकारक असणार. आणि इंग्रजांनी शेवटी 5 तोफाची सलामी दिली आणि त्यांना सुभेदार बनवलं त्या पूर्ण भागाचा राजा. आणि पुन्हा त्याला शंका सुरू केली, म्हणजे पगार सुरू केली. आणि पगार सुरू केल्यानंतर शेवटी उमाजी नाईकांनी आपले काही साथीदार सोबत घेऊन इंग्रजाचे खजाने कुठं जातात, कसे जातात याची इसंब माहिती हेच राजा असल्यामुळे त्याला काही कळायचं आणि हे सांगायचं आणि तिकडं लुटायला लावायचं. आणि तो पैसा पुन्हा नंतर गोरगरीब शेतकऱ्यासाठी, सामान्य लोकांसाठी लढे उभा करण्यासाठी खर्च करायचं. उमाजी नाईकांचं मी एवढं कर्तृत्व सांगत, कारण मी त्यांच्यावरती अभ्यासक आहे. मी त्यांच्यावरती कादंबरी लिहितोय उमाजी नाईकावरती, मध्ये तरी काही लेखही लिहिले मी. उमाजी नाईकांचं मला वाटतं पुण्यामध्ये स्मारक व्हावं ही माझी फार जुनी मागणी उमाजी नाईकांच्या बाबतीत. आणि एवढंच नाही तर उमाजी नाईक हे काय होते याचं वर्णन आता मी येणाऱ्या काळात करणार आहे. आता हे फोटो जरा मला वेगळं दिसतं. उमाजीचा ओरिजिनल फोटो माझ्याकडे, उमाजीचा ओरिजिनल फोटो आणि कोल्हापुरी चप्पलला ती लाल गोंडा असलेला त्यांचा फोटो, निव्वळ अशी सुकडी त्यांची प्रतिमा, असं इतकं लुकडी आहे. एक विचारतोच नाही, फक्त मिशा आहे आणि भाले हातामध्ये मोठा भाला. आणि उमाजी नाईक एका हातात कटकी असे हार घालते. तर त्याच्यावर तो फोटो आहे, तो सुद्धा मी घेतला. पुरंदरला जाऊन आलो. त्याचा जन्मगाव बिवडी नाही, तर पुरंदरच्या खालच्या बाजूला खोमण्यांची घरं होती. पुरंदरच्या एकदम पायथ्याशी. आता ते घर सुद्धा निष्काबूत झालं, त्याचे फोटो वगैरे घेऊन आले. आता दगडकोटे पडलेले आहेत. आणि तिथून मग पुन्हा बिवडीला येऊन राहिले त्याचे पूर्वज वगैरे. आणि उमाजी नाईकांनी संपूर्ण सैन्याला कसं सांभाळता येईल याचा एक मोठा प्लॅन आखला होता. आणि कसं राज्य करायचं आणि इंग्रजांना कसं घालवायचं, एवढंच नाही तर पेशव्यांना कसं संपवायचं हे सुद्धा त्यांच्याकडे आराखडे होते. कारण पेशवे हे गोरगरीब माणसाला इथल्या दलितांच्या गळ्यात मडक्या आणि झाडू बांधायचे आणि शिक्षणापासून वंचित ठेवायचे बहुजन समाजाला. ह्याचा राग उमाजी नाईकला होता. आणि म्हणून उमाजी नाईक हे पेशव्यांच्या सुद्धा विरोधात होते. पेशव्यांनी अनेक वेळा उमाजी नाईकाला निमंत्रण दिलेलं आहे, त्यांनी नाकारलेलं आहे उमाजी नाईकांनी. आणि शेवटी सुभेदारपद हे इंग्रजाचं घेतलं आणि त्याचेही खजाने आपल्या सैनिकाच्या मार्फत लुटायला सुरू झाले. आणि ही जेव्हा कळलं तेव्हा उमाजी नाईकाला पकडण्यात आलं. त्याच्यात अनेक लोक, एक कुलकर्णी म्हणून होते, त्याच्याकडे ते पत्र वगैरे लिहायला जायचे, माहिती घ्यायचे. आणि त्या लोकांनी उमाजी नाईक कसं येणार आहे ती ही सर्व माहिती दिली. तो एवढंच नाही तर माझ्या पुस्तकामध्ये मी ती लिखाण करतोय, मला एक नवी माहिती मिळाली. ते उघड कधी मी फार करत नाही, पण उमाजी नाईक अत्यंत गरिबीमध्ये असलं तर विचार फार टोकाचा असतो या माणसाचा. क्रांतिकारक बिरसा मुंडा जसा झारखंडमध्ये किंवा बंगालमध्ये वगैरे त्यांनी जी क्रांती घडवली, रांची वगैरे इकडे बिरसा मुंडा जसा होता त्या काळात, तसा बिरसा मुंडा सारखाच इकडे उमाजी नाईक होता भारतामध्ये.
बिरसा मुंडाचं नाव झालं, पण उमाजी नायकाला मागं टाकलं. कारण वासुदेव बळवंत फडकेंनी त्यांचे सैनिक त्याच्या हातावर हात मारून पुढे लढाया लढल्या आणि वासुदेव बळवंतराव फडके बुच्चीवर्णीयाचा प्रतिनिधी म्हणून त्याचं नाव पुढे आणलं, उमाजीला मागे केलं. हा इतिहास कुणी विसरू शकत नाही, आम्ही तर विसरणार नाही. पण एवढंच नाही तर उमाजी नाईक पुरंदरमध्ये राहून फार मोठा एक क्रांतिकारक विचार करतो. कसं लढायचं, बंदुका कशा मिळवायच्या, भाले कशी तयार करायची. तर त्याची एक मला एका माहिती मिळाली की उमाजी नाईक हे त्याला काय म्हणतात, विणलेली कैकाड्याकडे जशी ती झाप असते ना, झाप, तर पक्षासारखी अशी झाप, म्हणजे घारीण जशी उतरते नाही, घारीण वगैरे अशी पंखबिंक आहे. तर पुरंदरकीला खूप उंच आहे आणि तिथून खाली उतरायचं फार वेळ लागायचा. तर हे अशी पळत पळत ती झापा बांधायच्या पायाला आणि हाताला आणि एकदम उडी मारायची म्हणून, आणि ते पक्षासारखा असं झाप करत 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 खाली उतरायचे. आणि त्याचा एक घोडा होता आणि तो छोटा होता. तो छोटा घोडा एवढ्यासाठी होता की पुरंदरच्या खालच्या बाजूला एक तलाव आहे त्या मंदिराच्या ते विहिरीमध्ये, तिथून भुयार आहे त्या ह्याच्यापर्यंत आपल्या जेजुरीपर्यंत. आणि त्या भुयारामधून ती घोड्यावर यायचे, जेजुरीचं दर्शन घ्यायचे आणि जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत तिथून सैन्य त्यांचे त्या ह्याच्यावर गडप व्हायचे. कुठून यायचे कुठं जायचे हे पता लागायचा. त्यामुळं इंग्रज प्रचंड हैराण होतं. आता या गोष्टी उमाजी नायकांच्या क्रांतिकारक विचाराचा, ज्यांनी गुन्हेगार जमातीचा एक फार मोठा इतिहासाला देणं दिलेला आहे. इंग्रज लोकांना तो विरोधात असून सुद्धा इंग्रजांनी त्यांच्यावरती भरभरून गेलंय की हा एक सैनिक आहे उमाजी नाईक आणि इतका मोठा क्रांतिकारक आहे की त्याच्या विरोधात इंग्रज सैन्य हातबल झालेले आहेत अशा पद्धतीच्या त्या काळातली काय. म्हणजे एवढा क्रांतिकारक माणसाला इतिहासामध्ये पूर्णपणे निग्लेक्ट केलं. त्याला न्याय देण्याचं तर वेगळं. आणि हा समाज जी काही दाखवण्यात येतो चित्रपटात, खरं तर आता हे मी जाहीरपणे बोलू नाही, मी काही जात मानत नाही, पण त्या काळामध्ये मांगाच्या टोळ्या असायच्या काही, ज्या इंग्रजाला आणि पेशवाला फॉलो करायच्या. आणि ते त्या काळामध्ये उमाजी नायकांनी सुद्धा पत्ते देण्याचे काम करायचे किंवा त्यांना पकडण्यासाठी सुपारी हे काही मांगाच्या लोकांनी घेतल्या. मांगाच्या टोळ्या या सत्तेला धरून राहायच्या, परंतु बेरड समाज हा कधीही सत्तेला धरून नव्हता. तो सतत क्रांतिकारक राहिलेला आणि तो आजही क्रांतिकारक आहे, फक्त या समाजाला संघटित होता आला नाही. आणि म्हणून बेरड समाजाचं जी काही चित्रण आहे माध्यमातून ते चुकीचं आहे. या निमित्तानं खरं तर रामोशी समाज हा क्रांतिकारक होता, क्रांतिकारक राहणार आहे. आणि उमाजी नायकांच्या नावाने येणाऱ्या काळात आता तुम्ही लोकसंख्या कमी आहे, स्त्रिया नाईक का रडत होत्या मला त्याचं फार काही समजलं नाही. त्यांच्यावरती बरंच गुजरलं असेल. सामाजिक काम करताना या अशा गोष्टीला समोर जावंच लागतं. अनेक लोक तुम्हाला शिव्याशाप देणारे, अंगावर येणारे असेच लोक आहेत. आता मी पारध्यामध्ये 35 वर्षापासून काम करतो. बेरड, रामोशी, कैकाडी, पारधी, वडर या सर्व लोकांत मी फिरतो. 35-40 वर्ष होती लागले मी या लोकांमध्ये काम करत असताना मी अक्षरशः आगीचे चटके खाल्ले. माझे भाऊ बहीण माझ्या घरावर दगड मारत होते की पुस्तक लिहिला, सरकारला तुम्ही आमची माहिती पुरवली म्हणून सरकारने तुम्हाला बक्षीस दिलं 1 लाख रुपयाचं राजकीय म्हणून माझ्या अंगावर यायचे काही लोक. या गोष्टी चालत राहतात. म्हणून स्त्रिया नाही, तुम्ही कधीही हातबल होऊ नका. आता मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला ज्या ज्या लोकांनी छळ केलंय ते मला सांगा, त्यांना शोधून काढून त्यांना शिक्षा करू. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. कारण का की सामाजिक काम करत असताना या गोष्टी घडतात, त्या फार मनावर घ्यायच्या नसतात, पुढे निघून जायचं. उमाजी नायकाला तर ह्याच्यापेक्षा भयानक घटना घडल्या. उमाजी नाईक जगणं मुश्किल करून टाकलं होतं. त्यांच्या बायकोला भेटायला, मुलांना भेटायला कितीतरी हाल अपेक्षा व्हायच्या. त्याची कधी कधी बायको
आजारी पडली तर त्यांना भेटायला भीत कधीतरी कसं यावं हा प्रश्न उमाजी नाईका करत होता. तरी त्यांनी सामाजिक काम सोडलं नाही. इंग्रजाच्या विरोधातला लढा कधी त्यांनी थांबवला नाही. म्हणून या भारतातल्या लढ्याला सर्वात अधिक बळ देणारे उमाजी नाईक होते. त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. हे भारतीय समाज अकृतज्ञ आहे. खरं तर उमाजी नाईकांचं नुसतं स्मारकच नाही पुण्यामध्ये, तर त्यांचा मोठा एक स्तंभ उभा केला पाहिजे. त्यांच्या नावाने त्यांचे विचार, त्यांचा मॅनिफेस्टो त्या काळातला शेतकऱ्याबद्दल लिहिलेला ते सुद्धा प्रकाशित झालं पाहिजे या मताचा मी आहे. आणि उमाजी नाईकांना खऱ्या अर्थाने पुढे आणलं पाहिजे. परंतु हे आपल्या भारतीय समाजामध्ये जातीपातीमध्ये वाटला गेल्यामुळं त्याच्यावर अन्याय झाला. बेरळ रामोशी समाज कमी असं समजू नका. बेरळ रामोशी समाज मध्य प्रदेशापासून, गुजरातपासून, महाराष्ट्रापासून असंच कर्नाटक, आंध्र, साऊथ इकडे पसरलेलं आहे. जसं आता प्रिया नाईक जशी खणखणीत बोलते, काहीतरी करायची इच्छा आहे, अशी कर्नाटकमध्ये कट्टमणी म्हणून एक बाई आहे, प्राध्यापिका आहे आणि ती रामोशी समाजाची. संपूर्ण कट्टमणी, तिचं नाव गीता कट्टमणी असं काहीतरी आहे, ती संपूर्ण कन्नडा भाषाचं आंदोलन तिच्या एकटीच्या जोरावर लढलं जातं. तिची प्रमुख आहे ती कन्नडा निघाली आणि कन्नडा भाषेची ती तिथले संपूर्ण रामोशाला तिकडे वाल्मिकी म्हणून नावाने ओळखलं जातं आणि संपूर्ण वाल्मिकी समाज हा तिकडे शेड्यूल ट्राईब्समध्ये. आता माझा मित्र भारताची सर्वात मोठी युनिव्हर्सिटी अमरकंटकला आहे मध्य प्रदेशामध्ये आणि ती आदिवासी युनिव्हर्सिटी झालेली आहे. त्या आदिवासी युनिव्हर्सिटीचा आज व्हाईस चान्सलर हा रामोशी समाजाचा. किती लोकांना माहिती? रामोशी समाजाचा दोड्डमनी, कट्टमनी हे असे आडनावं कर्नाटक, आंध्रामध्ये दोड्डमनी म्हणजे मोठ्या घरचा, कट्टमनी म्हणजे छोट्या घरचा, असं ती नावं त्या कन्नडामध्ये आहेत. तर तिकडे सुद्धा रामोशीची मोठी संख्या आहे. मी मध्यंतरी आता मी मुद्दाम जरा उमाजी नाईकांवरच बोलतो, पण त्या समाजाविषयी मी बोललं पाहिजे. कारण भीमराव गस्तीने लिहिला. भीमराव गस्ती हा बेरड समाज तिकडे शेड्यूल ट्राईब्समध्ये येतो कर्नाटकमध्ये. बेरड नाही, बेडर म्हणले की एस टीमध्ये येतो. आपल्या भारताच्या संविधानामध्ये सुद्धा बेरड म्हणजे शेड्यूल ट्राईब्स मानलं जातं. आता शोकांतिका ही की तुम्ही बेरड म्हणून घ्यायचं का रामोशी म्हणून घ्यायचं का बेडर म्हणून घ्यायचं. तुम्ही सर्वांनी जर ठरवला, प्रियाताई सदाशिव नाईकला मी सांगतो की तुम्ही उद्यापासून हेच तय करा की तुम्ही बेरड नाही, रामोशी नाही, वाल्मिकी नाही, फक्त बेडर आहात. एवढं नाव लावा. कसं तुम्हाला सवलती मिळत नाही. मी आता काल परवा मी जेव्हा आयोगावर होतो, मागासवर्ग आयोगावर, तर मी कैकाडी लोकांना एसटीमध्ये टाकण्यासाठी एक शेड्यूल लिहिलं आणि कैकाडी लोक हे क्षेत्रीय बंधनात राहू शकत नाही असं मी सरकारला कळवलं. आता सरकारने एवढ्या वर्षानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. आता संबंध कैकाडी एसटीमध्ये गेला. आता माझं दुसरं मिशन आहे की बेरड रामोशी म्हणायचं नाही. जसं पारध्याबद्दल, पारधी हे एसटीमध्ये पूर्वी गणले जायचे नाही. गाव पारधी, हरण शिकारी म्हणले की मध्ये यायचे नाही, ते सवलतीच्या बाहेर पडायचे. गुन्हेगार समाज विमुक्त म्हणून. म्हणजे मी पहिली घटना बारामतीमध्ये पिण्याहारी काळ्याला जेव्हा मारलं पारध्याच्या आणि तुमच्या फलटणमध्ये पकुर्डी तरंग्या भोसले म्हणून एका मुलीला मारलं, तर मी त्याचे सर्टिफिकेट त्यांच्या मुलाचे जमा केले आणि त्याच्या फाशी पारधी म्हणून त्याचं नाव होतं. पहिली केस 1800 ऍक्ट खाली मी ह्युमन राईट्स कमिशनला दिल्लीला सदस्य असताना 1800 ऍक्ट खाली मी केस दाखल केली आणि तमाम लोक, मोठ्या मोठ्या घरची श्रीमंत माणसं, पोलीस, PSI सर्व सस्पेंड झाले आणि जेलमध्ये गेले त्या केसमध्ये. मग लोक म्हणाले की लक्ष्मण गायकवाड हा अतिरेक करत आहे, हे 1800 ऍक्ट खाली मी पारधी कसं येतात. तर तेव्हापासून पारध्याला सांगितलं तुम्ही फाटे पारधी किंवा गाव पारधी, हरण शिकारी नाही, तुम्ही फक्त आदिवासी पारधी म्हणा. आणि आदिवासी पारधी लिहायला सुरुवात केली. आता महाराष्ट्रामध्ये आदिवासी पारधी म्हणून लिहिण्याची मोठी प्रक्रिया सुरू झाली. त्यांना शेती मिळू लागली आणि त्यांना शेड्यूल ट्राईबच्या सवलती मिळू लागल्या. आता माझं पुढचं मिशन आहे
की बेरड रामूशानी आता यापुढं बेरड रामूशी आता काही लावायचं नाही, सरळ बेडर म्हणायचं. बेडर मराठीमध्ये बेरड होते. शेती संस्थानामध्ये निदान संस्थानामध्ये राहिल्यामुळे त्यांना बेडर म्हणलं जातं. आणि बेडर हे आपल्या संविधानामध्ये बेडर हा शेड्यूल ट्राईब्स मधला वर्ग आहे, त्याला सवलती ऑलरेडी आहेत. बेरड रामूशाला सवलती आहेत, तुम्ही घेत नाही. तुमचे पुढाऱ्यांची ही शोकांतिका आहे की नीटपणे तुम्ही अभ्यास करत नाही. मी पुण्यामध्ये तो जाधव वगैरे आहे, संपूर्ण रामूशानी माझा सत्कार केला की मला पत्रकारितेमध्ये आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकाचा पुरस्कार दिला पुण्यामध्ये. आणि मी गेलो होतो तेव्हा मी त्यांना हे सांगितल्या काही गोष्टी की तुम्ही आता यापुढं बेरड म्हणू नका, तर बेडर म्हणा. बेडर मराठीमध्ये हिंदीमध्ये बेडर होते आणि मराठीमध्ये बेरड होते. बेरडाच्या मोठमोठ्या वाड्या आहेत बेडर लोकांच्या, त्या हैदराबादच्या उमरगा उस्मानाबाद इकडे. मी ते तरमुशी धाकटीवाडी कुर्लीवाडी आणि सर्व जानराव पाटील आहे आणि सर्व डुकरं सांभाळतात, डुकराचं रोज मोठं करतात. म्हणून मी एकदा शासनाकडे तक्रार केली की अस्पृश्य कोणाला म्हणायचं, जे जनावरांचं पडलेलं मांस खातात, ज्याला स्पर्श करून घेतलं जात नाही ते अस्पृश्य. पण त्याही पेक्षा खालचा लोक आहे की ओढत हे डुक्कर खाणाऱ्या लोकांना तर गावातच येऊ देत नाही, त्यांना लगेच त्याच्यावर अटॅक होतं. मग डुक्कर खाणाऱ्या माणसाचा सुद्धा वर्ग तयार झाला पाहिजे. डुक्कर एक जातीची लोक खात नाहीत, डुक्कर ते लोक खातात जे क्रांतिकारक सैनिक आहेत, जे गुन्हेगार जमाती आहेत. आता याच्या मागचा इतिहास सांगत बसत नाही, पण माझं हे स्वातंत्र्य कोणाचे त्याच्यामध्ये डुक्कर आणि गाढव सांभाळण्याची प्रक्रिया कुठून आली ह्याच्यावर मी भाष्य केलंय. डुक्कर मुघलांच्या काळामध्ये गावाची संस्कृती वाटू नये, नष्ट होऊ नये, हे जी काही संस्कृती आहे जे हिंदू म्हणतात आता, तर ती संस्कृती वाचवण्याचं काम सुद्धा बेरडाने, रामूशानी, वडराणी, कैकाडेने, डक्कलवारांनी केलंय. कारण हे सर्व डुकरं सांभाळायचे. एका रामूशाला बेरडाला 10 गावं दत्तक दिलेले डुकरं सांभाळण्यासाठी. हे अजून कोणाला माहीत नाही. पहिलं संशोधन लक्ष्मण गायकवाडचं की डुक्कर सांभाळणारे लोक हे क्रांतिकारक आहेत, क्रांतिकारकाचे वंशज आहेत. कारण या लोकांनी गावाच्या गावं वाचवले. मोगलाच्या काळामध्ये डुकराचं मांस खाणं हे मुस्लिम धर्मीयामध्ये नफरत केली जाते. डुक्कर म्हटल्याबरोबर त्याला प्रचंड नफरत असते. मग ही आम्ही लोक गावामध्ये लोक काही होऊ नये. मोगलांच्या काळात आताची नाही, ती राजे महाराजे यायचे. मग मोगलाचे 1000-2000 सैनिक राहायचे. त्याच्या पुढं हातबल व्हायचा समाज. त्यावेळेस रामूशानी, बेरडानी, कैकाड्यांनी या लोकांनी डुकरं भाजून खाण्याची नवी प्रथा सुरू केली. मुस्लिम सैन्य आलं की डुकराला मारत नाही, कापत नाही, तर त्याला कुशी घालून मारतात आणि त्याचा आवाज खूप लांबपर्यंत जातो आणि त्याच्या आवाजामुळे मुस्लिम सैनिक जिंकतात. पुन्हा नंतर लई जवळ आले की मग त्या डुकराला भाजायचं इकडून सामान आणून आणि त्याच्या केसाचा दर्प त्या मुस्लिम समाजाच्या सैनिकाकडे गेलं की तोफेपेक्षा जास्त वेगाने पळायचे. कि इधर ये सुअर खाने वाले लोग रहते हैं, ये सारे बदमाश लोग है, काफिर लोग है, इनको छूना नहीं. जर फारच जवळ आलं तर मग ती डुकराचं भाजीला गरम काळी तोंडाला लावायचं, खायचं आणि ये म्हणजे मार म्हणायचं आणि पुढे जायचं. तेव्हा ते गावातून पळून जायचे. ही हिस्ट्री साहित्यिक म्हणून लक्ष्मण गायकवाड नोंद करू शकतो. इथला कुणी उंचीवरही माणूस करू शकतो. म्हणून ज्याला इतिहास नाही ते माणसं कधी पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही भले रामूशाची लोक 4-2 असाल, तुम्ही कविता लिहिता, काही लिहा, पण जातीविषयी काहीतरी लिहा, तुमचा इतिहास लिहा, अभ्यास करा. मी अनेक लोकांना सांगतो की त्या समाजानं लिहिणं म्हणजे त्याचा इतिहास लिहिणं. आणि म्हणून आज रामूशांच्या विवेचना खूप आहे, खूप प्रश्न आहेत. पण तुम्ही लोकांनी संघटित, आपल्या लोकांना एक शाप आहे की आपण आपसामध्ये लय मारामाऱ्या करतो. 10 लोक आले की आपली जात पंचायतच बसते. कशावरून बसले, डुकराचं पिल्लू सोडून गेलं, अमुक केलं, घरच्या वलसणीच्या काड्या सोडल्या, अमुक चोरलं आणि एकमेकामध्येच मार. आता या मारामाऱ्या थांबल्या पाहिजे कुठंतरी. आता या बाईच्या मागं हत्तीचं बळ करून तुम्ही लोकांनी उभा राहिलं पाहिजे. स्त्रिया नाही त्या मागं काय केली तिनं, काय चुका केली. उमाजी नायकांनी डाके घातले
आणि समाजाला वाटले, लढा उभा केला स्वातंत्र्य सैनिकाचा. त्यांनी बरं काम करत असताना कुठल्या गोष्टी चुकल्या त्याच्यावर अंकुश ठेवून त्यांना हातबल करायचं, त्यांना समाजातून उठवायचं, बदनाम करायचं, हे कारस्थान थांबले पाहिजे. एक बाई असू जर तिनं एवढ्या निकट कुस्तीला लढा देऊन तिच्या मनाची चकमक मी समजू शकत होतो की किती तळमळ आहे या बाई, की समाज सुधारण्याचं, समाज पुढे आला पाहिजे, लोक पुढे आले पाहिजे, ते पुढे आले पाहिजे. ही उर्मी सुद्धा माणसाला पुढे घेऊन जात असते. आणि म्हणून बेरड समाज हा क्रांतिकारक कशासाठी, तर त्याने समाजाचे प्रश्न निर्माण केले, समाजाला मदत करण्याचं काम केलं. बेरड हा चोर नाही, गुन्हेगार नाही, दरोडेखोर नाही, तर तो स्वातंत्र्य सैनिक आहे. तुम्ही आम्ही लोक चोर दरोडेखोर नाही, तर स्वातंत्र्य सैनिकाचे वंशज आहोत हे लक्षात ठेवा. मी काल परवा विमुक्त दिन साजरा केला सोलापूरला. सुशील कुमार गृहमंत्री म्हणून आले होते. त्यांच्या समोर मी म्हणालो की सर्व तुम्ही या समाजातले चोर लुच्चे डाकू आहात म्हणलं आजकाल राज्य करणारे, पण आम्ही एकमेव सेटलमेंट मधले आणि गुन्हेगार जमातीचे लोक आहोत की आम्ही खरे स्वातंत्र्य सैनिक आहोत आणि त्यांचे वंशज आहोत आणि तुम्ही खरे चोर गुन्हेगार. तर आम्ही काय चोरी केल्या, काय रामचंद्र कुठं सोनेच्या महाल बांधल्या का वाडे बांधले. आणि तुम्ही काल परवा तुम्हाला चिंबूड पुसता येत नव्हता, तर आज तुमचे मोठमोठे राजवाडे तयार झाले, तुमचे करोडो रुपयाचे महाल तयार झाले आणि बेरडाचा एक मान नाही, एखादी बिल्डिंग नाही. काय स्त्रिया नायकांनी केलं, हा तिला अजून नीट राहायला बसून फिरायला गाडी नाही आणि तुम्ही तिला त्रास देता समाजामध्ये. ज्या कुणी माणसाने, कारण मी आतापर्यंत खूप कामं केली, मी आधार देणारा माणूस आहे सामान्य गरीब माणसाला. मला राजकारणाशी काही देणं घेणं नाही. मला जगात जागतिक पातळीवर आज माझं नाव आहे. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये माझं पुस्तक शिकवलं जातं. मला अनेक सन्मान, मला काल परवाच लिम्का बुक अवॉर्ड डिक्लेअर झाला, तो जागतिक पातळीवरचा आहे. मला वेळ नसतो पण मी याच्यासाठी वेळ दिला. आपला रामूशलचा कार्यक्रम आहे, आपल्या घरचा कार्यक्रम आहे, उमाजी नाईक हे माझं सुद्धा एक महत्त्वाचं काम मी मिशन समजतो. मी त्याच्यावरती पुस्तक पण जवळपास पूर्ण करत आलं. मित्र हो, कधीही न्याय त्या माणसाला मिळतो जो हातवारे करतो, बोट दाखवतो आणि समानतेचा आणि स्वाभिमानाचा मागणी करतो, लढा देतो, त्या माणसाला काहीतरी मिळतं. आज रामूशाला मी मागे एकदा बोलताना पुणेच्या कार्यक्रमात म्हणालो की आज खरी गरज आहे की ह्याला रामूशाना हे परत एकदा गोपनी आणि काट्या बंदुका एकदा परत बाहेर काढा आणि बाहेर काढून या शासनाला टोले द्यायचं काम करा आणि सांगा या देशाचा लढा लढणारे लोक आम्ही चोर गुन्हेगार कसे काय, आमच्याकडे काय आहे, तुम्ही आम्हाला सवलती द्या. आमचा रामोशी बेरड समाज हा एक आहे, बेडर समाज एक आहे, यांचं नव्यानं समीक्षा करा. काय बिघडतंय, नव्यानं समीक्षा का होत नाही. महाराष्ट्र राज्य त्याच्यावर विचार करेल. जसा कैकाड्याचा विचार झाला, जसं पारध्यांना आता आदिवासीमध्ये टाकलं, त्यांच्या सुधारणा झाल्या, तसा आता रामोशी बेरडांची सुद्धा सुधारणा झाली पाहिजे. आता मी ज्या समाजात जन्माला आलो मुठल्या टकारी, त्या समाजामध्ये आज मी नव्यानं काही गोष्टी उत्पन्न केलेल्या आहेत की जी सेटलमेंटमधले लोक आहेत, गुन्हेगार जमातीचे लोक आहेत, ते मुळात आदिवासीच आहेत. ही किती लोकांना माहिती आहे की 1871 साली आपल्या 198 जाती या देशामध्ये पहिल्यांदा लिस्टेड झालेल्या आहेत. इथं काही शिकलेले लोक असतील, काही पत्रकार असतील तर त्यांनी हे पहिल्यांदा विचार करावं की बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 आपल्या ओळी शूद्राच्या पुस्तकामध्ये लिहिलं की या देशामध्ये हिंदू धर्माने 2.5 कोटी गुन्हेगार जमातींना गावाच्या बाहेर ठेवलेल्या, त्याच्यामध्ये कसल्या सुधारणा नाहीत, चोर गुन्हेगार म्हणून बाहेर टाकलेले आहेत. एवढी वाईट स्थिती, 2.5 कोटी लोक स्वतंत्रच्या पूर्वी. पुन्हा नंतर बाबासाहेबांनी पुढे लिहिलं की अतिशूद्र म्हणजे अस्पृश्य समाजाची लोकांची संख्या 3.5 का 4 कोटी दाखवली आणि आदिवासीची 1.5 कोटी दाखवली, म्हणजे 2.5 कोटी लोक. म्हणजे आज त्या स्थितीला 15 कोटी लोक आपण या भारतामध्ये जन्मजात चोर गुन्हेगार कसे असू शकतो. स्वातंत्र्याचा लढा लढणारी माणसं चोर गुन्हेगार का ठरवली. 1871 साली 198 जातीला बाय बर्थ क्रिमिनल करणारा पहिला कायदा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये 1871 साली झाला आणि तो 200 जातींना कायमचं बहिष्कृत केलं.
की हा कायदा जगातला पहिला झाला की आईच्या पोटातून मूल जन्मले की चोर गुन्हेगार म्हणून जन्माला येतं अशा जातीची नावं दिली. आई, बाप, बहीण, भाऊ, मामा, चुलते सर्वांना त्या जेलमध्ये डांबवण्यात आलं. 1913 साली या देशामध्ये सेटलमेंट नावाचा कायदा आला आणि जवळपास भारतामध्ये 52 सेटलमेंटमध्ये या लोकांना डांबून टाकलं. दिल्लीमध्ये झाटी, कंजार, बेरड, बंजारे, लंबाडी, कालावडर, कंचुलू वडर असे कितीतरी जाती आहेत. जर साबर म्हणून आहेत. या लोकांना बंदिस्त करण्यात आलं आई वडिलांसहित. आणि म्हणून भारतामध्ये हा कायदा किती दिवस चालावा या देशाला खरा चाप आहे. येणाऱ्या काळात उमाजी नायकासारखं जर आपण उठलो तर या देशाला तर फार लोकांची गरज नाही. आज मी एकटा भारी पडत आहे देशामध्ये, एवढी मांडणी करतो, ती विचारांची मांडणी करतो की आपण जर काही करायचं ठरवलं तर या देशाला मागास पडेल. इतकं भयानक आपले वंशज आणि परंपरेनं चाललेले आपण लोक जेवढे शूर आणि वीर होतो या देशासाठी बलिदान दिलं. मी कधी कधी सांगत असतो की या गुन्हेगार जमातीच्या लोकांनी जे काही बंड केले, लढे केले, त्यांना बायबल क्रिमिनल म्हणतात. एवढंच नाही तर 1913 साली जेव्हा आपल्याला पहिल्यांदा सोशल वेल्फेअर, इंग्रज बरे होते या काळ्यापेक्षा इंग्रज खरेच बरे होते. कारण 1913 साली आपल्या गुन्हेगार जमातीचं पहिलं बजेट या देशामध्ये बनलेलं आहे. त्याच्या सुधारणेसाठी बजेट बनलेलं आहे. आणि सोशल वेलफेअर नावाची जी पहिली जी संस्था या देशात समाज कल्याण, जे आज सर्वांसाठी आहे आणि आपल्यासाठी नाही, ते समाज कल्याण खातं आपल्यासाठी निर्माण झालं 1913 साली. त्यावेळेस आपलं बजेट निर्माण झालं. आणि या हरामखोरांनी आपल्याला या स्वातंत्र्याच्या नंतर 5 वर्षे 16 दिवसांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. हे किती लोकांना माहिती आहे? तुम्ही अभ्यास करणार, याच्यावर अभ्यास केला पाहिजे. 31 ऑगस्ट 1952ला संसदमध्ये त्याच्यावर बहस झालेली फार मोठी. जवळपास 18 का 20 खासदारांनी त्या चर्चेमध्ये सहभाग घेतलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले की आम्ही मुक्त आहोत, पण तुम्ही गुन्हेगार जमातीचे लोक आजपासून विशेष मुक्त आहात. म्हणून मी तुम्हाला गुन्हेगार कायद्यातून बाहेर काढत आहे. तुम्हाला आजपासून हजेरी देण्याची गरज नाही. आणि नोटिफाईडला डिनोटिफाईड केलं आणि हबिचल अफिडेव्हिट टास्क सुरू केला. सराईत गुन्हेगार कायदा हा पंडितजींनी 31 ऑगस्ट 1952ला आला आणि गुन्हेगारी कायदा नष्ट केला. पण तो खरा झाला का नष्ट? तो नष्ट झाला नाही. तो आज साहेब अमल त्याचा चालू आहे. म्हणून भारती असो, वडर असो, कैकाडी, रामोशी, बेरड ही सर्वच माणसं आज त्याची शिकार झाली. देशामध्ये आज ही परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947, तेव्हा आपले वंशज दिवसातून 3 वेळा हजेरी देत होते पोलीस स्टेशन. हे स्वातंत्र्य म्हणायचे. आणि म्हणून आज याचा जबाब आम्ही विचारत आहोत. म्हणून मी 8 वर्ष दिल्लीमध्ये काढली. तेव्हा कुठं विमुक्त घुमंतू आयोग निर्माण झाला. 5-6 पंतप्रधानाला आणि एका राष्ट्रपतीला भेटून मी या संदर्भात चर्चा केली. मी एवढ्या वयामध्ये 6 पंतप्रधानांना भेटलो आणि राष्ट्रपती KR नारायणला भेटलो. जेव्हा मला स्टार रायटर अवॉर्ड जागतिक पातळीवरचा मुंबईमध्ये देण्यात, दिल्लीमध्ये देण्यात आला, तेव्हा राष्ट्रपती बरोबर चर्चा केली. आणि म्हणून आज कुठं तो आयोग झाला. त्या आयोगालाही चाप असा की गुन्हेगार जमातीचा माणूस तिथं बसत नाही, तर तिथं रेणके बसतो. तो पुरोहित समाजाचा, प्रतिष्ठित जाती, काही लोहार असो किंवा गिरीपुरी, बनपुरी, खरं तर ही बोलण्याची गरज आहे. बनपुरी, गिरी हे ब्राह्मणाची पुरोहित आणि ते सुद्धा भटक्यात आहे. आता त्या लोकांना आम्हाला न्याय देण्यासाठी बसतो आणि त्यांनी मग त्यांचंच काहीतरी लिहिणार. आज अशी परिस्थिती आहे की रेणके गेला, आता भिकू युद्धाचे आहे. आता हा भिकू युद्धाचे काय आहे तर त्यांनीही गवळी समाज भटक्यामध्ये 1.5 कोटी महाराष्ट्राचा गवळी समाज आज घेण्याचं काम केलं. आता तो माणूस अध्यक्ष झाला. आता खरं तर आता याला कशानं आता याने जर नीट नाही काम केलं तर ह्याला फटके देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आपल्याला संघटना उभा करावं लागणार आहे की तुम्ही आमच्या आयोगाला न्याय देणार आहात की अन्याय करणार आहात, त्या फटक्यातच मानणार आहात. धनगर आले, वंजारी आले,
हे पुण्या राजकीय लोकांनी घेतलं तर या आपल्या हरामखोर महाराष्ट्रातल्या राजकारणाने आपलं वाट लावली भटक्या विमुक्ताच्या मूळच्या. धनगर आले, ती शिरजोड झाली, ती भटके झाले आणि आम्ही मात्र मागे पडलो. वंजारी आले, मुंडी पुढी गेला, पंतप्रधानाचं स्वप्न बघू लागला आणि आमचा बेरड मात्र दरोडे करून म्हणून इकडे मार खावला. रोज पोलीस स्टेशनला हजेरी दिली. म्हणजे जे माणसं अगोदर तिथंच. मी कालच माधव जानकर माझा मित्र आहे, त्याला मी खूप मदत केली आहे. धनगर समाज काही त्याला मिळू नये अशा मताचा मी नाही, पण मी म्हटलं अरे तुम्ही मेंढ्या शेळ्या रस्त्यावर आणल्या, म्हटलं आमचं बी एखादी डुकरं किंवा एखादी गाढव तुमच्या मेंढराबरोबर राहिला असेल तर तुमचं काय बापाचं बिघडला. तुम्ही आमचा बदल धरून आत आला आणि पुन्हा तुम्ही शिरजोड झाला. म्हटलं आम्हाला भटके मुताला, रामूच्याला, कैखाड्याला, बेरडाला तुम्ही सोबत घेऊन चालायला पाहिजे. म्हणजे आमची सवलतीत तुम्ही हिस्सा मागणार आणि पुन्हा एकटीच पुढे चालायला जाणार आणि आम्हाला मागे टाकणार. म्हणजे या देशात या ज्या काही घटना घडत आहेत हे उघडपणे बोललं पाहिजे. काय केलं यशवंतराव चव्हाणांनी खरं आपलं वाटून केलं. काही लोक यशवंतराव चव्हाणचा जावाई मानण्यात मोठेपणा मानतात, पण मला काही देणं घेणं नाही. यशवंतराव चव्हाणला 13 ऑगस्ट 1961ला मुद्द्यासही मी बोलतो. 13 ऑगस्ट 1961ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी सोलापूरला कुंपणाच्या तारा सोडल्या आणि या कुंपणाच्या तारा तोडताना ते म्हणाले यशवंतरावला कि ये बहुत पिछड़ा वर्ग है, ये गुनेगार जमाती को एक लिस्ट बना के मेरे पास भेज दो, इनको अनुसूचित जाति जमाती में डाल देता हूँ. तोपर्यंत त्यांनी स्कॉलरशिप सुरू केली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी शब्द दिला आणि मग केंद्राची स्कॉलरशिप मिळायची आणि बाकीची कुठली सवलत मिळायची. मग यशवंतराव चव्हाणांनी काय केलं की ती म्हणले अरे ती मारव मागायला डोक्यावर बसली, आता ही बेरडं रामूची कैकाडी ओढरं यांना पुन्हा खांद्यावर बसवायचं. मग यांची जनगणना होईल आणि यांची जनगणना झाली की आपल्या जनरलच्या आमदारकी खासदारकी बापदाद्यांनी जी चुगल्याचा मिळवून ती कमी होती. म्हणून मग रामूची जनगणना नको, वडराची नको, कैकाडीची नको. हे इतके हरामखोर राजकारणे त्यांना चौकामध्ये फटकारे मारले पाहिजेत. हे खरे डाकू आणि चोर आहेत माझ्या नजरेत. कारण या लोकांनी आपलं वाटोळ केलं. विमुक्त भटक्या जमाती नावाचं नवीन शेड्यूल महाराष्ट्रात आणलं. कर्नाटकमध्ये देवराज अडचणी, बेरड रामूची वाल्मिकी, बुरबुर पोचामा, ते माला जंगम, हे असे छोट्या वडर कैकाडी या सर्वांना सवलत दिली. म्हणजे जे राज्य कुठून इकडे आला हैदराबाद संस्थानातून आणि कर्नाटकमधून इथं मात्र आमच्या सवलती बंद केल्या. पुरोगामी महाराष्ट्र फुले आंबेडकर म्हणले की बोलायला भाग नाही. भाऊ फुले आंबेडकर म्हणले तर आपले माणसं कसं काय बोलतात. पण या लोकांनी जेवढं वाटोळ केलं राजकीय लोकांनी, सर्वांवर माझा आक्षेप आहे. आम्हाला मुरगार करून टाकलं. आमचा एक माणूस पुढे घेतात आणि त्याला एखाद्या नारळाच्या झाडासारखं वाढवतात. नारळाचं एकमेव झाड असायची इतकं उंच जात आहे ना, दर सावलीत बसता येत नाही ना. नारळ पडत म्हणलं तर ती डोक्यात कधी पडत होतीच माहीत ते डोकं कुठे आणि नारळ बी पडत नाही आणि वरी आम्हाला कधी चढता येत नाही. या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या असंच झालं. प्रत्येक जातीचं एक नारळाचं झाड वाढवलं, एक झाड वाढवायचं आणि बाकीच्या लोकांना खुर्ट करून टाकायचं. म्हणजे पुढे येऊन द्यायचं नाही आणि बाकीच्या लोकांना तिथंच ठेवायचं. एक माजल्याला बकरा नंतर एक रेडा तयार करायचा आणि त्याला खुराक देत राहायचं. तू खा आणि दुसऱ्या द्यायला समाजाला इलेक्शन आलं की मारत राहा. आता ही मी का बोलतो, कारण मी सरकारी अनुदान घेत नाही, कुठल्या शाळा चालवत नाही, कुठलं हॉस्टेल घेत नाही. मी म्हणलं तुम्हाला शिव्या देण्यासाठी आणि कायमचं लिखाण करण्यासाठी लक्ष्मण गायकवाड मोकळा ढाकळा झाला पाहिजे, तरच तुमच्या विरोधात मी बोलू. यशवंतरावच्या विरोधात मी एवढ्यासाठी बोलतो की या माणसानं आमच्या भटक्या विमुक्ताच्या करोडो लोकांच्या मुलाबाळाचं वाटोळं केलं. कारण या माणसामुळं आमची जनगणना होत नाही. आम्हाला विमुक्त भटक्या जाती जमाती म्हणलं, जमातीचा अर्थ आदिवासी होतो. जर आम्ही आदिवासी म्हणून तुम्ही आम्हाला मान्य केला असाल तर मग सवलतीपासून का वंचित ठेवला. तुम्हाला माहीत असेल मी बोंबाबोंब मोर्चा काढला 2098-2000 मध्ये मुंबईमध्ये हजारो लोक बोंबलत गेलो की हे स्वातंत्र्य कुठे येणाऱ्या काळात तुमच्यातला एक उमाजी नाईक नव्यानं जन्माला आला कॉम्प्युटर गळ्यामध्ये अडकवून तर नवी क्रांती करू शकतो. एक लक्षात ठेवा, यांची काही निराशदारी नाहीये उच्चवर्गीय लोकांची. आता यांचे डोके भ्रष्ट झाले
आता आपल्यामध्ये बेरडाच्या पोरात जी ताकद आहे, जे मी लिहिलं होतं की सकाळमध्ये माझं ती परिघाच्या बाहेर ती माणसं म्हणून मी लिहिलं, उमाजी नायकाबद्दल मी लिहिलं होतं. तर आमचा एक रामोशी गोपन फिरवला, डोक्यात मारायचं म्हणलं की डोक्यातच मारतं, इतका नियम त्याचा बाहेर असतो. बंदुकीपेक्षा जास्त वेगाने गुपनीनं गुल्हेरानं मारतं. आमचं वडं एक डुक्कर हाताच्या बुकीनं मारतं, एक बुकी गाठलं तर डुक्कर पडतं. आणि एवढी ताकदीचा हा समाज, बेरड रामोशी 28% लोक. आता आपण हाताच्या शक्तीच्या ताकदीने आता डोक्याची ताकद आपण वापरूया आणि नव्या युगामध्ये आपण नवीन घोडदौड करू आणि नवे उमाजी नाईक जन्माला घालू. उमाजी नाईकांचा तर इतिहास आहे, तो आपल्याला पुढे जाण्यासाठी. दोस्तो हो, कुठलाही समाज हा बदलण्यासाठी स्वतः हल्ला पाहिजे, डुलला पाहिजे, डोक्यामधल्या मेंदूला जागा करून दिली पाहिजे. म्हणून जे बदलतात ते बदलतात. म्हणून आपल्याकडं मी कधी कधी सांगतो की हुशार म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय. मी कधी एकदा उदाहरण दिलं होतं आणि लिहिलंही होतं. आता धनगराला आपल्या समाजात धनगर म्हणजे वेड, 12 वाजेपर्यंत वेड जाते असं बोलतो नाही. सर्व समाजामध्ये बोललं. तेल्याचं तोंड बघून म्हणतो, वारकाचं तोंड बघून म्हणतो, परसाचं तोंड बघून म्हणतो. आणि धनगराचं येड 12 वाजेपर्यंत जात नाही. धनगर बसला जेवाया, ताकाचं जेवाया असं त्याला शिवी दिली जाते. मी म्हणालो, अरे धनगरासारखा छाना माणूस कोण आहे? अरे धनगर म्हणलं त्याला 100-200 मेंढ्या या तुम्ही कधी या माळघाटामध्ये पुन्हा नंतर त्या कुठला तो डोंगर त्याच्या मुंबईला जाताना इच्छेचा डोंगर, मोठा डोंगर आहे लोणवळ्यापैकी, कुठला डोंगर, त्या डोंगरावरून चालताना मेंढे कल्प असतात, हातामध्ये काठी धरून हर म्हणजे की एक लाईन धरून मेंढ्या असतात. तुम्हाला सांगतो रोज 4-5 ॲक्सिडेंट कारचे होतात, 100-200 लोक मरतात, पण धनगराची एक मिनी मरत नाही. मी म्हणालो, अरे तुला काय हुशारी या माणसाची, शेकडो पिढ्या एका लाईनच असतात. आणि इतकी बुद्धिमत्ता आहे की मुख्य जनावराला सुद्धा, मेंढराला सुद्धा, शेळ्याला एका लाईनमध्ये चालवतो. मी म्हणालो, अरे ही धनगर जर कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, काय शिस्तीनं सर्व माणसाला उभा करेल. या गटाचा माणूस त्या गटातले, त्या गटाचा माणूस या गटातले, आजपासून मेंढरासारखं एक लाईन धरून चाला. काय बुद्धिमत्ता आहे. अहो मुख्य जनावराला चालायला होता. आमचं एक माकडाला नाचायला नव्हते. माकडाला खेळ कर म्हणलं की कळते. ती वासुदेव बैल आणलं, नंदी बैलवाले गुबू कर आशीर्वाद म्हणलं की पाय वरी करतं. काय शिक्षण, एवढा हुशार बुद्धिमान माणूस भटक्या येऊन जातात. जर खऱ्या अर्थानं जर शिक्षणामधून बदलला तर दोस्तो आपला समाज बदलायला वेळ लागणार नाही. लोकांवर बोटं म्हणण्यापेक्षा आपण एक व्हा. मी आजपासून तुम्हाला मुद्दाम सांगतो, मी प्रिया नाईकला शब्द देतो की तुमचा मोठा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीमागे, तुम्हाला जर कुणी बोट केलं तर त्याचं रात्रीतून बोट आपण कापून नेऊन त्याला पता लागणार नाही आणि पोलिसालाही पंचनामा करायला लागणार. तुमच्या माहिती असल्यावर तुम्ही काम करा. मला अनेक लोक धमक्या देतात, पण मी जवळपास 50 का 60 पोलिसाच्या नोकऱ्या घालवल्या जातात. लक्ष्मण गायकवाड म्हणजे पोलिसामध्ये माझा चर्चेचा विषय असतो की हा माणूस लय खतरनाक आहे, खूप परिस्थिती घेऊन जाते म्हणून, आणि तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि याचा अर्थ आपल्याला भांडण नाही करायचं, आपल्याला गुन्हे नाही करायचे, आपल्याला वाईट धंदे नाही करायचे, पण सामाजिक सुधारणा करत असताना कुणी अडचण आणत असेल तर चुकीच आहे. मी माझा उचल्याचा समाज मी जिथून आलो तिथं आज शेकडो लोक पूर्वी चोरीनं सोनं विकायचे. आता आमच्या जातीचे 5 सोन्याचे दुकान आहेत मार्केटमध्ये. विलासराव देशमुख सोनं खरेदी करायला माझ्या कार्यकर्त्याच्या दुकानाचे. इतका लोक सुधारले. काही आम्हाला संधी मिळाली तर रामोशीचे लोक उद्या खासदार, आमदार, मंत्री चांगले होतील, बिना भ्रष्टाचारी, कोणाची लाच लुचपत न घेता कामं करतील. कारण ती उमाजी नायकाचे सैनिक आहेत, नीटपणे वाचतील. पण ते घडवण्यासाठी सुद्धा आपल्याला बदलावं लागेल. दोस्तो एक नियम आहे, मी तुम्हाला शेवटी सांगतो आणि बसतो. कारण काच सुद्धा आपला साप असतो ना, साप आता पळतो, वर्षभर पळतो, खाद्य धुतो इकडे तिकडे, पण वर्ष झाल्यानंतर अंगावर आलेली काठीमुळं त्याला काही दिसत नाही, काही करता येत नाही. साप सुद्धा वर्षाला आपल्या अंगावरची काच काढून टाकतो आणि नव्याने जन्म घेऊन पडतो. फुलं फळं
त्याच्या मोसमामध्ये पालक पडतात, ठरतात आणि नव्यानं फळं घेतात आणि नव्यानं फळं देतात, म्हणून ते जिवंत आहे. नदीचा प्रवाह हा कायमचा प्रवाहित असतो. नदी नाले तुडुंब वाहून पडतात, जे बदलतात ते नवं घडवतात. आणि म्हणून माणसाने सुद्धा आपल्या जाती वर्ण भेद हे सर्व विसरून जाऊन नव्यानं जन्म घ्यायला शिकला पाहिजे, नव्यानं विचार केला पाहिजे. फुले आंबेडकरांचा विचार असो, आद्यक्रांतीवीर उमाजी नाईकांचा विचार असो, तो पुढे गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, खरं तर आता मी जरा जास्तच बोलत गेलो, काही वेळ वाकडं बोललंही असेल, पण तो त्याचा मला अधिकार आहे, कारण हा सर्व समाज माझ्या पूर्वजांनी या देशाला मोठं देणं दिलंय. आणि काही बोललं तरी कुणी काही वाईट मानून घेऊ नये, चुका झाल्या तर सुधरून घ्याव्या. आणि म्हणून या देशामध्ये परत एकदा आपण भटक्या विमुक्तांना मी आवाहन करतो की परत नव्यानं संघटित होऊया, अंधश्रद्धा रूढीपासून आपण मुक्त होऊया आणि उमाजी नाईकांचा आदर्श घेऊन आपणही येणाऱ्या काळात असे काही नवीन सामाजिक परिवर्तन घडवण्याचं काम करूया. आणि यापुढं बेरड समाजाला माझी विनंती आहे की तुम्ही रामोशी बेरड म्हणून लावू नका, कायद्यानं तुम्ही सर्टिफिकेट बदलून घ्या, त्याच्यासाठी आपण लढे करूया. बेरड आणि रामोशानी एक व्हा, तुम्हाला एका वर्षाच्या आत शेड्यूल ट्राईबचे सर्टिफिकेट नाही मिळवून नाही दाखवलं, मला लक्ष्मण गायकवाड तुम्ही एक झालं पाहिजे. पाट्यानं सवलत मिळाल्या, कैकाड्याला मिळाल्या, का बेरडाला बेडर हे शब्द वापरा. बेडर आपण आहोत. बेडर आणि बेरड या लोकांच्या दोन्हीच्या ज्या तुलना इकडे